अरे ही ट्रेन कधी येणार आहे? वेळ तर झालीये, थांबा येतच असेल. जाऊन जरा वेळ तरी कन्फर्म कर. कन्फर्म वेळ तर ट्रेन आल्यावरच कळते आपल्याला. ठीक आहे, आता ट्रेन कुठे पोहोचली हे तरी कॉल करून विचार. हॅलो, कोण? हा हॅलो, मी जगदीशची बहीण बोलते. हा बोला ना. इंजिन मध्ये जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून आमची ट्रेन थांबली आहे. तो आहे का तिथे? जगदीश हो समोरच खेळतोय. मोर मोर अजून मार. कम ऑन कम ऑन. Yes. मार अजून मार. मार मार मार. मस्त उठ उठ उठ. कम ऑन अजून मार. Jagdish, 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 Jagdish. IC-58464, Captain Jagdish reporting, sir. Sorry, sir. अरे नाही नाही, ऐका माझं. अरे ऐका तरी माझं. अरे ऐका, मी डान्स करत नाही. कृपया ध्यान दें, जम्मू से चलकर मुंबई सेंट्रल आने वाली जवानों की स्पेशल गाड़ी खाड़ी नंबर A2472 जम्मू तावी एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 5 पर आ रही अगं चल ना, शोधू त्याला. तो बघा दादा. कुठे? हाय हाय दादा. हाय. अगं दीप्ती, हाय दादा. कशी आहेस? हे. हॅलो. तुझी दाढी वाढली दादा. अरे घरी यायचं होतं म्हणून जरा स्टाईल केली. कसा आहे सगळं दिसतं ना? वाढदिवस? थांबा थांबा. छान दिसतोय. चला, काय चला, लवकर. करताय? अरे अरे चला, वेळ नाही आपल्याकडे. काय चला. करताय? काय काय चाललंय चला. तुमचं? चल 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 चल, आपण घरी हा, जाऊया. नंतर बोलूया. चला. चला ना. हा, येतो. लवकर चल ना दादा. अरे चल. तू काय जेवत वगैरे नाहीस का? अरे आधी आधी या बाजूने ये. हा, अहो पप्पा. दादा जरा बॅग डिक्की मध्ये ठेवा ना. लवकर बस, लवकर बस. सांभाळून. चला. अरे लवकर कर, बस बस. दादा गिअर चेंज करा. इतक्या घाईत आपण कुठे चाललोय? माहित नाही, खरंच माहित नाही. तुझ्यासाठी मुलगी बघायला चाललोय. उद्यापासून भाद्रपद सुरू होतोय. त्यानंतर कुठला शुभ काळ नाहीये. 5 नंतर अष्टमी सुरू होईल. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत. त्याआधी मुलगी पाहायला हवी, नाहीतर तुझं या वर्षी सुद्धा लग्न होणार नाही. आई, ही सगळी अंधश्रद्धा आहे ग. आणि युनिफॉर्म मध्ये असं कोण जातं मुलगी बघायला? घरी जाऊन अंघोळ करतो, कपडे बदलतो, जरा आराम करतो, मग निघूयात ना निवांत. तुझं वय आता वाढत चाललंय बाळा. आई, एका दिवसात मी काय म्हातारा होणार आहे का? अरे तुम्ही शांत बसाल का? दादा 4थ्या गिअरवर टाका ना. आपल्याकडे फक्त 20 मिनिटं उरली आहेत. माहिती आहे ना साहेब. हे अपार्टमेंट एखाद्या हॉटेल सारखं दिसतंय ना. बस गाडी थांबवा थांबवा. नमस्कार. नमस्कार. या स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार.
मुलगा नाही आला का? मुलगा हा काय आलाय ना. हा आहे. युनिफॉर्म मध्ये बघून वाटलं की युद्धातूनच आलाय डायरेक्ट. या ये तुम्ही बाळा, पण या. चला. चल या हो चल चल या ना. दादा चल ना दादा कुठे जातोयस तू आता घाबरू नकोस चल, चल पळू नकोस. या ये किती या वेळ या या लागला? लवकर या या जरा नीट कर ना हे बघ हा या. युद्धावरून डायरेक्ट इकडेच आला की काय या 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 हा हा. तुमच्या मुलीला आम्ही शुभमुहूर्तावरच बघणार होतो म्हणून स्टेशनवरून सरळ तुमच्या घरीच आलो. प्लीज जरा मुलीला बोलवता. तिला बोलव ग. निशा निशा हा ते तिथे ठेव. थँक्स. हा इथे बैस. एखादं गाणं म्हणायला सांगू तिला. हा एखादं चांगलं गाणं. त्यांच्या कपड्यावरून तर जनगण म्हटलं तरी चालेल. कडाक्याचं ऊन पडलंय आणि मुंबईमध्ये लोकांना ट्रॅफिकने हैराण केलंय. काय रे खुश आहेस ना. टेन्शन घेऊ नका कारण पप्पा त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो माझ्याकडे 022-261-864476. हा बोल बाळा. आज चला अरे जरा हळू बोला ना, कॉलवर जगदीश आहे. हा आता बोल बाळा. सर तुमची मुलगी खूप सुंदर आहे पण मला वाटतं की माझी आणि त्यांची आवड मिळती जुळती. जरा वेगळी आहे. तर असं वाटत नाही की आमचा जोडा योग्य असेल. काका मला विश्वास आहे की तुम्ही तिच्यासाठी माझ्यापेक्षाही चांगला मुलगा शोधून काढाल. गैरसमज करून घेऊ नका. अरे हे काय केलंस तू. ज्या जन्मात तर हा याचं लग्न होऊच देणार नाही. मला फक्त एक कारण सांग ज्यामुळे तुला ही मुलगी आवडत नाही. 3 कारण आहेत. काय आहेत तिचे केस 1.5 मीटर लांब आहेत. हे काय कारण झालं. ज्या मुलीचे लांब केस असतात ती बाहेर जाण्याआधी तासभर आपल्या केसांना हे असं 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 करून विंचरत असते. तर ही तर बाहेर जायच्या आधी कमीत कमी 3 तास तरी उशीर लावेल. मी सांगितलेलं आता लग्न लावून द्यायला मी सांगितलं होतं का. आणि ती खूपच लाजाळू नेचरची आहे. झुरळ आणि पालीला बघून पण ती घाबरते. बघितलं ना कशी आपल्या बापावरच हात उचलते. हो लहानपणी शिस्त लावायची होती ना. पप्पांना मार हा खेळ कोण खेळत होतं हिच्या बरोबर. वाटलं होतं की ती थोडीशी स्टायलिश मुलगी असेल पण मुंबईत राहून पण ती खूप साधी वाटली. इतक्या पैशांचं काय करशील. मुलाने रिजेक्ट केलं ना म्हणून फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे. The police entered the apartment by force, breaking the door and found the victim dead in the apartment. The police said according to post-mortem report. अरे
जेव्हा मला समजला की तू सुट्टी तिकडे येतोयस तेव्हा वाटलं चिकनगुनिया झाला म्हणून सांगून सुट्टी घेऊ, पण माझं नशीब बघ सुट्टीच मिळाली नाही. अरे तुला म्हणायचं काय नक्की? मी तुला डिस्टर्ब करतो, इनडायरेक्टली सांगतोयस ना तू हे? मला सांग, यापेक्षा डायरेक्टली तुला या जगात कोणी सांगू शकतं का? आणि म्हणतो मी इनडायरेक्टली बोलतोय. जास्त हुशारी दाखवू नको. अच्छा, असं मी काय केलं यार? काय केला? तू दरवर्षी सुट्टी तिकडे येतोस, माझ्या बरोबर दिवसभर फिरतोस आणि माझ्या बरोबर खूप मजा मस्ती करतोस. आणि जसं मी SI चं प्रमोशन घेऊन इन्स्पेक्टर होणार असतो ना, तेव्हा मला परत माझ्या पोस्टवर तू घेऊन येतोस. इतक्या महिन्यांनी आलायस, जरा सोबत राहा ना फॅमिलीच्या. ते मला माझ्या मम्मी पप्पांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की रात्र व्हायच्या आधी घरी परत नको येऊस. ते म्हणतात की मी सगळं खराब करून टाकेन. हं? तुला नाही वाटत रे ते तुला लांब ठेवताय? अरे ते सगळं सोड ना आता यार. आजपासून मी तुझ्यासोबत तर राहीन, पण तुला अजिबात त्रास देणार नाही. ठीक आहे ना? सर हे कसलं फंक्शन आहे? एक टुर्नामेंट आहे, त्याचीच सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी पक्की आहे ना? हो सर. विदाऊट ID कार्ड कोणाला आतमध्ये सोडायचं नाही. ठीक आहे सर. हे बाबा, हे लेडीज कॉलेज आहे, मुंबईच्या मुली आहेत. एन्जॉय करायचं असेल तर कर, पण सगळं जरा सांभाळू ना. यस सर. हे जरा जास्तच होत. बरं, ते तू मुलगी बघायला गेला होतास, त्याचं काय झालं? ती मुलगी तर सुरू होणारच आहे. आणि आता येत आहे सेंट झेवियरची निशा. अरे ती मुलगी म्हणजे खूपच जास्त लाजाळू होती. फक्त एवढंच नाही तर खूपच साधीसुधी आणि स्टार्ट. मला ही मुलगी पसंत नाहीये. मुलगी पसंत नाहीये. मुलगी पसंत नाहीये. मुलगी पसंत नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आउट. तुला एकदम अशीच मुलगी हवी आहे ना रे? ही तीच आहे जिला मी काल बघायला गेलो होतो. अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य आहे. आधी त्या मुलीला रिजेक्ट केलंस आणि आता म्हणतोयस की ती मुलगी तुला खूप आवडली आहे. वरून पोलिसांचा हा एक लंगडा कुत्रा घेऊन आलायस आणि म्हणतोयस माझं बर्थडे गिफ्ट आहे. ती काय खायची गोष्ट नाहीये वाटेल तेव्हा ऑर्डर करायला. बाबा, जर आपण यांचं ऐकलं ना तर आपण वेडे होऊ. एकदा बघून तरी आता आमच्यापैकी कुणीही काहीही बोलणार नाही. तू तर विसरूनच जा. अरे आई 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 आई. काय मस्करी वाटते का? आधी म्हणतो पसंत नाहीये, मग म्हणतो पसंत आहे. लग्नानंतर मन बदललं आणि म्हणाला की आवडत नाहीये, तर चालेल का? बघ ह्या, जर कोणी म्हणाला ना आय लव्ह यू तर लगेच आय लव्ह यू म्हणून टाक. मग प्रयत्न करून बघ प्रेम होते का. जर नाहीच झालं तर ब्रेकअप करू शकतेस, पण रिजेक्ट करण्याआधी 2दा विचार कर. जोपर्यंत आपली फिगर चांगली आहे तोपर्यंत मुलं आपल्या मागे लागतील. काही वर्षांनंतर आपण पण आपल्या आईसारखे दिसायला लागू. मुलींनी मुलांना रिजेक्ट करण्याआधी एकदा तरी आपण आपल्या आईकडे बघायला हवं. मला त्याची काळजी नाहीये. मी फिट राहण्यासाठी जिम मध्ये जात राहीन. स्मार्ट दिसतोय ना मुलगा. हाय म्हणून बघू का? हा तोच आहे ज्याने मला रिजेक्ट केलं होतं. हा, अजिबात काळजी नका करू, मी लगेच येतो तिकडे. अरे ठीक आहे ना, येतो ना मी तिकडे. असं काय करतो तू? अरे थोडा वेळ जरा तिकडे बस ना. अरे कसा माणूस आहेस रे तू? अरे विश्वास नाही का माझ्यावर? अरे येतो बोललो ना मी. अरे 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 काय करतोस रे? आरसा का साफ करतोयस तू? हा? तर ही गोष्ट आहे का? खाली उतर. जरा खाली उतर ना. काय झालं? बॉस तर याचा खूनच करते. ए, तू मला किस का केलंस? मी
मी कधी अच्छा ते मी माझ्या बाईकच्या मिररला केलं. माझी बाईक आहे, ह्याच्यासोबत मी काही करू शकतो. मिरर आणि बाईक तुझी असेल पण त्यात दिसणारा चेहरा माझा होता. ही सरकारची आहे ताई. हॅलो, हा ना माझा अर्ज आहे. आता याला किस करू की मग मी तोडून टाकू? ही माझी मर्जी आहे ना. तू काय तोडशील? मीच तोडते. व्हायलन्स नको, शांत व्हा ना हिम्मत तुम्ही. कशी झाली किस करायची? आणि तुम्ही कसे पोलीस आहात? पोत्यासारखे त्याच्या मागे बसून काय आहात? तक्रार केली ना तर याच्यासोबत तुम्ही पण जेलमध्ये जाल, समजलं ना? आणि जर पुन्हा दिसलात ना तर खूनच करून टाकीन. ही तर माझ्या सासूपेक्षा पण खतरनाक आहे रे. बॉक्सर निशा कोण आहे? शास्त्री नगर मध्ये चौकशी कर. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.